नामचिंतन करायचं. नामचिंतनाचा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. आपल्याला हा जन्म मिळाला, पण या जन्मामध्ये कोणता मार्ग चांगला आहे, कोणता मार्ग सुविस्तर आहे आणि कोणत्या मार्गाचा त्याग करावा हे मात्र आपल्याला कळालं नाही. जवळी राये निरांतर 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 माझे हृदय भुवन भुवन माझे हृदय भुवन भुवन करापले जय शंकर उमाई 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 जय शंकर संत संग जाला दला संग जाला भला संग जाला दला तिन्ही लोकी मान्य झाला 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 तिन्ही लोकी मान्य झाला
धन्याती संगती धन्य ही संगती धन्याती संगती देवा मरा इच्छिती देवा मरा इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती होय दीनाचे कल्याण होय दिनाचे कल्याण होय दीनाचे कल्याण होय दिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे साधन श्रेष्ठ आहे साधन श्रेष्ठ आहे हे साधन श्रेष्ठ आहे हे साधन श्रेष्ठ आहे हे साधन श्रेष्ठ आहे हे साधन लक्ष्मण संगला भला वने संगला लक्ष्मण संगला भला वड संगला बला प्रभूने तो पावन केला 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 धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती देवा मरा इच्छिती देवा मरा इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती शंकर उमा जय शंकर उमाई जय जय शंकर उमाई शंकर उमाई शंकर उमाई हे शंकर उमाई हे शंकर उमा हे शंकर उमा हे शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा शंकर उमा जय शंकर उमा शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा जय शंकर उमा शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा हे शंकर उमा शंकर उमा जय शंकर उमा शंकर उमा जय शंकर उमा शंकर उमा संत संग जाला धला संत संग जाला धला जयला भला संत संग जयला भला संत संग जाला धला संत संग जाला धला संत संग जयला भला संत संग जयला भला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य रतो
ती संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती देव अमर ती देव अमर 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 इचिती देव देव अमर 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 देव अमर अमर इचिती इचिते इचिते देव अमर 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 देव अमर देव 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 अमर 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 देव अमर देव अमर देव अमर देव 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 अमर इचिती देव देव अमर इचिती देव अमर देव 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 अमर देव अमर इचिती देव अमर इचिती देव आदिना आरे देव देव अमर इचिती देव
रे गम प रे गम पद गम पदानी पदानी सा सा रे गम प रे गम पद गम पदानी पदानी सा सा रे गम प रे गम पद गम पदानी पदानी सा सानी सानी सा सानी सानी सा सानी सानी नि दा नि दा पद पद पप पप गम दानी नि दा दानी दानी सा गम दानी नि दा दानी गम दानी सा नि दा दानी गम दानी 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 सा देवा अमर इति सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे सदा नेनी दादा बाबा मामा गा रे रे गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सदा नेनी दादा बाबा बाबा गा रे रे सदा नेनी दादा बाबा बाबा गा रे रे सदा नेनी दादा बाबा बाबा गा रे रे गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा गबादानी सा गबादानी सा सा गबादानी सा 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 देवा अमर इति देवा अमर इति धन्य धन्य ती संगति धन्य धन्य ती संगति धन्य धन्य ती संगति शिवा शिवहर शिवा 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 शिवहर अरे माईक जरा बंद होऊन गेले टाळी टाळी शिवहार 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 बोला संत शिरोमणी मनस्वामी महाराज सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य महाराज की जय सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की पार्वती पते शिव हर 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 देव शिवार 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 हॅलो संत संग जाला भला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य धन्य ही संगती देवा अमर इच्छिती होय दिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे साधन धन्य धन्य ही संगती देवा अमर इच्छिती लक्ष्मणा संगला भला प्रभूने तो पावन केला धन्य धन्य ही संगती देवा अमर इच्छिती शिवहार शिवहर 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 हर हर संत संग जाला भला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य धन्य ही संगती देवा अमर इच्छिती गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः जय दयादी सदा शिवा परब्रह्मा दिव्यानंद वैभवा नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु
आता नमोचित शक्ती जी जगन्माता पार्वती आज्ञे जना उत्तम गती जेची अनुग्रहे वेदा परशिव परब्रह्मा ने नवे तुझा महिमा साकार होऊन यामा पूर्वी से तू इच्छित श्री सद्गुरु कृपे करुणा आदि नमो शिवगान जे कामर सर्वाहून तयास प्रेमे शरण मी अज्ञान तिमिरांधश ज्ञानांजन शलाकया चक्षुर्मिलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः शिवार शिवहार 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 शिवहार. शिवक्षेत्र तमलूर येथे चालू असलेला हा अखंड शिवनाम सप्ताह नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील आजचा हा 7वा दिवस आणि या 7व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर अनंतकोटी ब्रह्मांडाचा मालक शाश्वत वैभवाचा स्वामी भगवान परमेश्वराच्या चरणी अनंतकोटी प्रणिपात करून शिवाच्या पंचमुखापासून उत्पन्न झालेल्या पंचाचार्यादी प्रथम गणांना साष्टांग दंडवत करून ज्यांनी क्रांती घडून आणली असे महाक्रांतिकारी जगज्योती महात्मा बसवेश्वर ज्यांनी निद्रा अवस्थेत असलेला शिवभक्तांना जागा करण्याचं काम केलं ते म्हणजे श्री संत शिरोमणी मन्मथ माऊली यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून राष्ट्रगुरू तथा राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी माझे गुरु सिद्धिदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर माझे कुळगुरू शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून पवित्र अशा पावन भारत मातेला वंदन करून उपस्थित ज्येष्ठ स्वामी ज्येष्ठ शिवकीर्तनकार शिवकथाकार तसेच गायनाचार्य आता मी कुणाचं नाव घेत नाही जर नाव घेत बसले अर्धा तास सुद्धा पुरत नाही गायनाचार्य मर्दंगाचार्य पेटीवादक उपस्थित गावातील व पंचकृषीतून आलेली महिला व पुरुष मंडळ तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या चरणी अनंत कोटी प्रणिपात करून व तसेच मला इथं आमंत्रित केलेले माझे मार्गदर्शक माझे गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज खरंच माझं काहीतरी भाग्य आहे बरं का कारण महाराजांनी माझ्यासारख्या पामराला इथं सेवा करण्याची संधी दिली माझं भाग्य आहे आणि माझं परम भाग्य आहे कशामुळे इथं सेवाही भेटली आणि महाराजांचं दर्शनही घडून आलं म्हणून माझं परम भाग्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला घडवलेले माझे आईवडील यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून आपण आपले कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करू तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने हो तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने उभा राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी उभा राहिलो कीर्तनी तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने तुझे नाम रे घेऊने घेऊने घेऊने
सर्वात महत्त्वाचं म्हणजे खूप सुंदर अशी साऊंड सिस्टम आहे. यांनाही धन्यवाद देऊन, नाहीतर साऊंड सिस्टमवाले दादा म्हणतील ताई सर्वांचंच नाव घेतले पण आम्हालाच विसरून गेले. सर्वात महत्त्वाचे तुम्हीच आहात. म्हणून यांनाही धन्यवाद देऊन आपण पुनश्च एकदा भगवान परमेश्वराचं नाम स्मरण करून आपण आपले कीर्तन रूपे सेवेला प्रारंभ करू. शिवार शिवहार 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 शिवहार. म्हणून आजच्या या प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा लक्ष्मण महाराजांचा आहे. 4 चरणांचा सर्वांच्या पाठीपरिचयात असलेला साधा सोपा 4 चरणीय लक्ष्मण महाराजाचा हा अभंग आहे बरं का. या अभंगाच्या माध्यमातून लक्ष्मण महाराज उपदेश करतात. म्हणतात बाबा आपल्याला संगतीत जायचं. कुणाच्या? संत संग ज्याला भला तिने लोकी मान्य झाला. ज्या जीवाला ज्या भक्ताला साधू संतांचा संग लाभला. खूप मार्मिक आणि गर्वी करते बरं या ओवीमध्ये. तो साधक तिने लोकी मान्य झाला. स्वर्ग मृत्यू पाताल या तिन्ही लोकांमध्ये त्या साधकाला मान्यता आहे. का आहे? कारण ही संगती कशी आहे? धन्य धन्य ही संगती देवा अमर इच्छिती. ही संगती कशी आहे? धन्य. या संगतीचं महत्त्व सांगत असताना लोहाने परिसाची धरली संगती तेने पूर्वस्थिती पालटली. लोखंडाचं सोनं होतं पण या लोखंडाने एकच करावं, त्या परिसरूपी संतांच्या सानिध्यामध्ये जाऊन आपल्याला आपल्या जीवनाचं सोनं करून घ्यायचं. आणि सोनं होणंच म्हणजे काय झालं? होय दिनाचे कल्याण श्रेष्ठ आहे साधन. दिन दुबळ्याचं कल्याण करणारी, रंजलन गांजलन आपलंसं करणारी, स्वतः चंदनासारखी झिजेल पण दुसऱ्यांना मात्र सुगंध नेणारी ही संगती आहे. मग या संगतीच्या माध्यमातून संत सांगतात हे साधन श्रेष्ठ आहे. फक्त या साधनाचा आपल्याला वापर करता येणं मात्र अनिवार्य आहे. ज्या पद्धतीने माझ्या पुढं माईक ठेवलेले, साऊंड सिस्टम सुंदर आहे. मी जर पुढचा माईकच जर बंद केला तर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल का? नाही. मग हे साधन श्रेष्ठ आहे. या साधनाचा आपल्याला वापर करता येणं अनिवार्य आहे. आणि वापर करता येणं म्हणजे काय झालं तर त्यास आपल्या ज्ञान भेटलं. या साधनाचा कसा उपयोग करायचा हे आपल्याला कळालं. आणि कळालं म्हणजेच काय झालं तर आपल्या दिनाचं कल्याण झालं. आणि कल्याणकारक ही संगती आहे बरं का. लक्ष्मण महाराज म्हणतात तुम्ही पण जगामध्ये वंद्य होऊ शकता. तुमच्यावर सुद्धा प्रभूची कृपा होऊ शकते. पण एक करा. काय करा? या संगतीमध्ये या. लक्ष्मणा संग लाभला प्रभूने तो पावन केला. लक्ष्मणाला संग लाभला. कुणाचा? जगद्गुरु प्रसिद्ध महास्वामीजींच्या अशा सानिध्यामध्ये येऊन संगतीमध्ये येऊन ते काय झाले? त्यांनी अभंग लिहिण्यास सुरुवात केली. लक्ष्मण महाराज म्हणतात बाबा ही संगती श्रेष्ठ आहे. काय? कारण या संगतीमध्ये येऊन मला प्रभूने पावन केलं. माझ्यावर प्रभूची कृपा झाली आणि मी अभंग लिहिण्यास सुरुवात केली. आता काही जण म्हणतात लक्ष्मण महाराजांनी केवळ 4,500च अभंग लिहिले. काही जण म्हणतात 5,000 लिहिले. काही जण म्हणतात 7,000 लिहिले. पण तुमच्या आमच्या परिचयात केवळ 4,500चा गाथा जर प्रकाशित असेल तर लक्ष्मण महाराजांनी हजारो अभंग लिहिले बरं का. आणि त्याच अभंगांपैकी आजचा हा संतपर अभंग या सेवेसाठी निवडलेले आहे. शिवार शिवहार 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 शिवहार. अभंगाचे निरूपण मी तुमच्या समोर ठेवलेले आहे. आता चिंतनाला सुरुवात. कसं आहे आपल्याला हा जन्म मिळाला पण कळाला का हो? नाही कळाला. का नाही कळाला? हा जन्म मिळणं म्हणजे काय झालं तर भगवंताच्या दिशेने जाण्याचा एक पाऊल पुढे झाला. हा जन्म मिळणं म्हणजे काय झालं तर मोक्षाच्या मार्गाने जाण्याचा एक पाऊल पुढे झाला. हा जन्म मिळतो केव्हा? अनेक कष्ट, अनेक सायास, अनेक अट्टहास, अनेक कर्म केल्यानंतर हा जन्म आपल्याला प्राप्त होतो.
एवढा श्रेष्ठ अलभ्य असा जन्म आपल्याला प्राप्त झालेला आहे, मग याला गमवायचं नाही तर याचं काहीतरी सार्थक करायचं. सार्थक केलं तरीच या मिळालेल्या जन्माचं कल्याण आहे, नाही तर नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे या 84 लक्षाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याचा केवळ हाच मार्ग आहे. आणि या मार्गाचा उपयोग करून आपल्याला मोक्षाची प्राप्ती करायची बरं का. जन्म हा एकदाच मिळतो, जन्म हा अखेरचा एकदाच मिळतो. मग ह्या एकाच जन्मामध्ये आपल्याला मोक्षाची प्राप्ती करायची. का करायची? संत सांगतात, म्हणतात बाबा, वेद वाचू नका, रुद्र म्हणू नका, पंचाक्षरी जपू नका, निदान शिवशिव तरी म्हणा. सकाळी आपल्या अंगणात येणारी चिमणी सहजपणे चिवचिवच्या रूपात शिवशिव म्हणते, पण आपण मात्र सकाळी उठल्याबरोबर काय म्हणतो माय? छा चहा चहा म्हणतो. आता चहा चहा म्हणणारे आपण श्रेष्ठ का चिवचिव म्हणणारी चिमणी? चिमणी श्रेष्ठ. आणि असं म्हटलं जातं या विश्वामध्ये सर्वात महालाभ असा जन्म श्रेष्ठ प्राणी जर कोणता असेल तर मनुष्य आहे. पण या मनुष्याला एवढं सुद्धा कळत नाही की सकाळी उठल्याबरोबर काय म्हणावं. शरीरावर इष्टलिंग धारण करावं. का करावं? इष्टलिंग धारण केल्याने शरीर शुद्ध होतं, भगवंताचं नाम जपल्याने वाणी शुद्ध होते आणि संसार चिंतनामुळं अपवित्र झालेलं मन हे ईश्वर चिंतनामुळं पवित्र होतं. म्हणून आपल्याला सर्वांना नामचिंतन करायचं. प्रत्येक वेळी शिवहार होत असताना सर्वांनी टाळी वाजून मुखातून नामस्मरण केलंच पाहिजे. बोला शिवहार 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 स्वाहा आपण नामचिंतन करतो. कोणी जांभळा देत करायले, कोणी पायलाम करत करायले, तसं नाही. आपल्या नामचिंतनामध्ये आपलं मन असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, आपलं दृढ प्रेम राहिलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीने एखाद्याचं लग्न आहे, मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी लागतं. बोला महिला मंडळ, लागतं का नाही माय? हे बघा, सप्ताह आहे आपल्या कल्याणाकरिता, म्हणून सर्वजण बोललेच पाहिजे बरं का. तुम्ही जर प्रतिसाद दिला नाही तर कीर्तन काय रंगायचं नाही. म्हणून सर्वांनी बोलायचं, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. कारण हा सप्ताह आहे, हा कीर्तन आहे. कशासाठी? आपल्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडल या हेतूने महाराजांनी सप्ताह आयोजित केले. मग आपणही या सप्ताहातून, या कीर्तनातून काहीतरी आपल्या घरी घेऊन गेलं पाहिजे. काहीतरी घरी घेऊन गेलं पाहिजे, म्हणजे चप्पल घेऊन जाऊ नका बरं का. आपल्या जीवनाचं काहीतरी सार्थक होईल असं काहीतरी या कीर्तनाच्या माध्यमातून आपण घरी घेऊन गेलं पाहिजे. आपल्या नामचिंतनामध्ये मन असलं पाहिजे. ज्या पद्धतीने एखाद्याचं लग्न आहे, मंगल कार्यालय चांगलं असलं तरी लग्न लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेवाचे आईवडील, नवरीचे आईवडील असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेवाचा करवला, नवरीची करवली असलं तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये जेवायला असलं तरी लागतं. तुम्ही म्हणाल आम्हाला चालत नाही, पण लग्न लागतं बरं का. लग्नामध्ये बँड असला तरी लागतं, नसलं तरी लागतं. लग्नामध्ये नवरदेव असला तरी लागतं, नसलं तरी काही जण लागतं मुले बरं का. अहो, ज्या पद्धतीने या लग्नामध्ये नवरी नवरदेव महत्त्वाचे आहेत, त्याच पद्धतीने या परमार्थामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते आपलं मन आहे. म्हणून आपण मन लावून एकनिष्ठ होऊन शरीराच्या प्रत्येक इंद्रियापासून आपण भक्ती केली पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, देवाची पूजा केली पाहिजे. पण आपण काही करत नाही. का करत नाही? कारण आपण संसारामध्ये गुंतलेलो आहोत. अहो, संसार धन्य आहे. कुणाचा? धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धन्य तयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार, धनतयाचा संसार. हो, धन्य तयाचा संसार, हे गजर नामाचा, जे ते गजर नामाचा,
धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार धन्यतयाचा संसार धनतयाचा संसार धनतयाचा संसार धनतयाचा संसार धनतयाचा संसार संसार धन्य पण कुणाचा धन्यतयाचा संसार जेथे गजर भांडणाचा आपला संसार कसं जेथे गजर भांडणाचा सतत भांडण आता आमच्या संसारातलं जर भांडण सांगत बसलं ना तर रात्र ही पुरणार अहो संसार धन्य कुणाचा जेथे गजर नामाचा कांतापुत्र बंधुजन अवघे शरण देवासी कुणाचा संसार धन्य ज्याचा संसारामध्ये सतत भक्ती आहे सतत नामचिंतन आहे त्याचा संसार धन्य मग आपल्याला जर आपला संसार धन्य करून घ्यायचा असेल तर एकमेव आपल्याला भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे नक्की आपला संसार धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. का नामचिंतन करायचं नामचिंतनाचा मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे आपल्याला हा जन्म मिळाला पण या जन्मामध्ये कोणता मार्ग चांगला आहे कोणता मार्ग सुविस्तर आहे आणि कोणत्या मार्गाचा त्याग करावा हे मात्र आपल्याला कळालं नाही आणि कळून देण्यासाठीच माऊली म्हणतात मार्ग निका मनमत मारी तसे हाका नका जाऊ आडवाटे खोटे सर्व उपाय आडमार्गाने जायचे नाही दुप्पट मार्गाने निघा निश्चित गंतव्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही आणि हाच मार्ग कुणी दाखवला मनमत माऊलींनी निकाय म्हणले महाराज निक दूध असतं माहिती का निक दूध निक दूध म्हणजे ज्या दुधात पाण्याचा एकही अंश नाही ते म्हणजे निकदूध तेवढा पवित्र श्रेष्ठ हा परमार्थ आहे निकय याच्यात कशाचीही भेसळ नाही मग या मार्गाने आपल्याला चालायचे आणि या मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीचं जीवाचं काय होईल कसं होईल तर त्याचं सार्थक होईल बरं का आणि सार्थक करण्यासाठीच हा मिळालेला मनुष्य जन्म आपण जरी देवळात गेलो तर म्हणतो देवा मला सुखात ठेव आता आपल्याला जर सुखात राहायचं असेल तर आपल्याला पूजाच करावी लागेल का करावी लागेल सुख देईल शंकर करा पूजा न लवकार सुख देणारा तो भगवान शंकर आहे सुखाची प्राप्ती करण्यासाठी आपल्याला पूजनच करावे लागेल भक्तीच करावी लागेल सतत भगवंताच्या जवळच राहावं लागेल शिवार ज्वार 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 कसे सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे ज्या पद्धतीने तहान आणि भूक हे द्वंद्व आहेत जन्म आणि मृत्यू हे द्वंद्व आहेत त्याच पद्धतीने सुख आणि दुःख हे द्वंद्व आहे जिथं सुख राहणार तिथं दुःख आल्याशिवाय राहणार नाही सुख दुःख हे हो प्रारब्ध प्रारब्ध स्वाधीन सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन हे खलती वागवून काय लाभ खलती वागवून काय लाभ हल्ती लागवून काय लाभ हल्ती वागवून काय लाभ हे सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन 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 हो सुख दुःख हे हो प्रारब्ध स्वाधीन 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 स्वाधीन सुख आणि दुःख जिथं सुख राहील तिथं दुःख आल्याशिवाय राहणार नाही आणि जिथं दुःख राहील तिथं सुख आल्याशिवाय राहणार नाही मग काही जण म्हणतात देवा मला नेहमी सुखातच ठेव ज्या पद्धतीने शिवदास माऊली एका अभंगाच्या माध्यमातून देवाकडे मागतात इतुके देगा तू आम्हा मग सुखे घाली जन्मा देवा
तुला जर मला जन्माला घालायचं असेल तर सुखात घाल आणि नेहमी सुखात ठेव. हे म्हणणारे शिवदास माऊली तर लगेच दुसरीकडं अक्का महादेवी माता म्हणतात, देवा मला एवढं दुःख दे, एवढं दुःख दे, एवढं दुःख दे की खायला अन्नसुद्धा मिळू देऊ नको. जरी मिळालं, जरी एखाद्याने दान धर्म केलं ते माझ्या झोळीत पडण्याच्या अगोदर रस्त्यावर पडू दे. तर रस्त्यावरचं मी उचलण्या अगोदर एखादं कुत्रं खाऊ दे. एवढा अक्का मी महादेव माताने दुःख मागितलं. का मागितलं? सुख में समीरण सब करे, दुःख में करे नको. अहो आपल्या सुखात भगवंताची आठवण येत नाही आणि दुखात आल्याशिवाय राहत. पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा. देले घडो तुझी सेवा, देले घडो तुझी सेवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा. जेने घडो तुझी सेवा, जेने घडो तुझी सेवा, पश्चाताप देई देवा, पश्चाताप देई देवा. देवा 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 पश्चाताप देई देवा. देई देवा. पश्चाताप देई देवा, जेणे घडो तुझी सेवा. संत म्हणतात, बाबा देवा मला दुःख दे, पश्चाताप दे. का? कारण या दुःखामध्ये तुझी भगवंताची आपल्याला आठवण येते, तुझी आठवण येईल म्हणून मला दुःख दे, पश्चाताप दे. कारण माझ्या हातातून तुझी सेवा घडल आणि तेवढंच पुण्य मला भेटल. कारण सुखामध्ये आपल्या देवाची आठवण येत नाही आणि दुःखामध्ये कर म्हणण्याची गरज लागत नाही. त्यामुळे काही संत सुख मागतात तर काही संत दुःख. पण जिथं सुख राहणार तिथं दुःख आल्याशिवाय राहणार नाही. पण सुख देणारा कोण आहे? भगवान शंकर आहे. मग आपण जर त्यांची भक्ती कराल तर नक्की आपल्याला सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सहज जरी मंदिरात गेलो तर म्हणतो देवाला सुखात ठेव. मग सुखात ठेवील देव केव्हा? जेव्हा आपण भगवंताचं नामचिंतन हे आपल्या अंतकरणातून कराल, नक्की देव आपल्याला सुखात ठेवल्याशिवाय राहणार नाही. पण आपलं तसं नाही आहे. आपली पूजा कशी असते? लिंगाची पूजा करता का तुम्ही सर्वजण? आपली पूजा कसं असते माय? आपलं देवघरसुद्धा कुठं असते? किचनमध्ये. जसं आपण पूजेला बसणार तेवढा तिकडं गॅसवर दूध, जसं आपण लिंगाला पाणी घालणार तेवढाच साखरपत्ती, जसं आपण बसमा लावणार तेवढाच तो चहा उतरतो. बस आपण बसतो का? वा वा छान झालं छान झालं म्हणून बसतो का? नाही, गपकन उठतो ते गॅस बंद करतो. अशी असते आपली भक्ती. पण वरवर भक्ती न करता आपण अंतकरणापासून भक्ती केली तर नक्की याचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आता काही जण म्हणतात, बाई आम्हाला भक्ती तर करा वाटतं, नामचिंतन तर करा वाटतं, पण वेळच मिळत नाही. असेही लोकांना संतांनी उत्तर दिलेले. म्हणलं बाबा, आशनी शयनी भोजनी गमनी प्रेमे शूळपाणी स्मरावा हो. उठता बसता खाता पिता जरी आपण भगवंताचं नामचिंतन केलं तरी आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण कसं करायचं नामचिंतन? प्रेमे शूळपाणी स्मरावा हो. अंतकरणात दृढ प्रेम ठेवून आपल्या भगवंताचं नामचिंतन करायचं. नक्की आपल्याला फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याकडून नामचिंतन घडतं केव्हा? अभंगाचं पहिलं चरण. संत संग जला दला, संत संग जला दला, संत संग जला दला, संत संग जला दला. संत संग जाला
ज्याला दला संत संग ज्याला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग ज्याला बला संत संग ज्याला बला संत संग ज्याला बला संग ज्याला बला संत संग ज्याला भला तिन्ही लोकी मान्य झाला संत संग ज्याला भला तिन्ही लोकी मान्य झाला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग ज्याला दला संत संग झाला बला तीन लोकी मान्य झाला संत संग झाला बला तीन लोकी मान्य झाला संत संग ज्याला बला संत संग ज्याला दला संत संग ज्याला बला संत संग ज्याला बला संत संग ज्याला भला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला ज्याला दला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला तिन्ही लोकी मान्य झाला लक्ष्मण महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात संत संग ज्याला भला तिन्ही लोकी मान्य झाला. ज्या जीवाला ज्या भक्ताला साधू संतांचा संग लाभला संतांचा संग लाभल्यामुळे काय होतं वाल्याचा वाल्मिकी झाला कशामुळे संतांच्या संगतीमुळे. वाल्या नावाचा डाकू तर तुम्हाला माहितीच असेल वाल्याने एवढे पाप केले होते तो व्यक्तीला पकडायचा त्याला मारायचा त्याच्यापासून जे धन आहे ते काढून घ्यायचा आणि त्याच्या नावाचा एक खडा हे रांजणामध्ये टाकायचा. असे 7 रांजणं वाल्याने पाप केलं होतं. तेवढं पाप आपल्याकडून घडलं का नाही पण कळत नकळत काही पापे आपल्याकडून घडलेली आहेत आणि त्याला जर नष्ट करायचं असेल तर काय करावं लागेल तर संतांची संगत धरावी लागेल. नक्की पापे नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. गुरुची संगती धरावी लागेल. का धरावी लागेल गुरु देवाचाही देव कळी येता अनुभव आल्यावर आपल्याला कळतं की गुरु हे सर्वात श्रेष्ठ आहे. गुरु एवढं श्रेष्ठ या जगात कुणीच नाही हे आपल्याला अनुभव आल्यावर कळलंच. गुरुची संगत संतांची संगत धरल्यामुळे काय होतं तर बघा एक संत असे चालले होते. चालत असताना त्यांना एका कुंभाराचं घर दिसलं. त्या कुंभाराच्या घराजवळ ते गेले. कुंभार काय बनवत होता मडके बनवत होता बरं का. संत गेले कुंभाराने एक मडकं उचललं आणि बाजूला नेऊन ठेवलं. त्या संतांनी ते मडकं उचललं आणि त्याला आपल्या हातात घेतलं. कुंभाराला विचारलं याची किंमत काय. कुंभार म्हणाले देवा जे तुम्ही मडकं घेतलं ते कसं आहे फुटकं आहे त्याला छेद आहे. तुम्ही एक काम करा ते मडकं बाजूला ठेवा आणि तुम्ही चांगलं मडकं घेऊन जा. पण संत म्हणाले बाबा मला पाहिजे तर हेच मडकं पाहिजे नाही तर मी चाललो. कुंभार म्हणाला देवा बरं तुम्ही हे मडकं घ्या मला काही
पैसे नकोय, किंमत नकोय. मग झालं असं, त्या संतांनी ते मडकं घेतलं आणि निघाले चालत चालत. चालत असताना त्यांना वाटत तहान लागली. त्यांना एक विहीर दिसली. त्या विहिरीजवळ ते गेले. त्या मडक्याला असं बांधलं आणि विहिरीत सोडलं. जसं वर काढलं, त्या मडक्यातला एकही ठेप पाण्याचा खाली पडलेला नव्हता. कोणत्याच छेदातून पाणी हे गळत नव्हतं. सांगण्याचं तात्पर्य एवढाच की संतांच्या संगतीमुळे त्या मातीमध्ये परिवर्तन झालं. मग आपण तर मनुष्य आहोत, आपल्यामध्ये परिवर्तन व्हायला जास्त वेळ लागेल का? नाही, पण संगती ही चांगली असली पाहिजे. कसं आहे, एखाद्या थेंबानं, पाण्याच्या थेंबानं जर तापलेल्या तव्याची संगत धरली तर ते टाकण्याबरोबर त्याचं अस्तित्व तिथं मिटतं. त्याच पाण्याच्या थेंबानं जर एखाद्या फुलाची संगत धरली तर ते फूल असं खिळतं, खुलतं, छान होतं. आणि त्याच पाण्याच्या थेंबानं जर एखाद्या शिंपल्याची संगत धरली तर त्याचं रूपांतर मोतीमध्ये होतं. त्या थेंबानं तापलेल्या तव्याची संगत धरणं म्हणजे काय झालं, तर या मनुष्यानं त्या प्रपंचाची संगत धरणं, या देहानं त्या प्रपंचाची संगत धरणं, त्याच थेंबानं फुलाची संगत धरणं म्हणजे या देहानं सज्जन व्यक्तीची संगत धरणं, आणि त्याच पाण्याच्या थेंबानं शिंपल्याची संगत धरणं म्हणजे या देहाने संतांची संगत धरणं. आणि सर्वात श्रेष्ठ संगती जर कोणती असेल तर ते म्हणजे संतांची. काय? कारण संतांची संगती लाभल्यामुळे आपल्याला काय होतं, स्वर्ग, मृत्यू, पाताल या तिन्ही लोकांमध्ये आपल्याला मान्यता भेटते. कशामुळे? त्या संगतीमुळे. कारण ही संगती श्रेष्ठ आहे. आणि संगती कुणाची करावी हे सुद्धा आपल्याला कळालं पाहिजे. कारण संगतीनेच माणूस घडतं आणि संगतीनेच माणूस बिघडतं. ज्या पद्धतीने तुमची जर एखादी मैत्रीण भानकुदळी असेल, तुम्ही खूप सज्जन आहात, ती भानकुदळी आहे हे अख्ख्या गावाला माहिती आहे. तुम्ही सज्जन आहात, तुम्ही जर तिच्या बाजूला जाऊन बसला तर पाहणाऱ्यांचा गैरसमज काय होईल, ही पण तशीच असेल. तुमचा जर एखादा मित्र व्यसन करत असेल, तुम्ही व्यसन करत नाही पण त्याच्या जर बाजूला जाऊन बसला तर पाहणाऱ्यांचा गैरसमज काय होईल, हा पण तसाच असेल. म्हणून संगती करावी सज्जन व्यक्तीची, आणि सर्वात श्रेष्ठ संगती सांगतात ते म्हणजे संतांची. आणि हे संगती आपल्याला धरायची, मैत्री आपल्याला संतांची करायची, भगवंताची करायची. संतांच्या मैत्रीमुळे काय होतं आणि दुर्जन व्यक्तीच्या मैत्रीमुळे काय होतं बघा. तर एक व्यक्ती एका गावामध्ये खूप सुंदर खव्याचे पेढे बनवायचा. त्याच्यात कशाचीही भेसळ करायचा नाही, शुद्ध पेढे होते. आणि त्यांनी मैत्री धरली. कुणाची? उंदीर मारणाऱ्या, औषध विकणाऱ्याची मैत्री धरली. मित्र म्हणालं की दुकानही बाजूलाच टाकलं. तो म्हणाला पेढे घ्या, पेढे लय गोड आहेत, लय गोड आहेत. आणि बाजूचं म्हणालं खाल्लं की मरते, खाल्लं की मरते. म्हणून कळावं लागतं संगती कुणाची धरावी बरं का. आणि सर्वात श्रेष्ठ संगती म्हणजे सज्जन व्यक्तीची. आणि त्याच्याही पलीकडे संत सांगतात संतांची संगत आपण धरली पाहिजे. का? कारण संतांची जर संगती आपण धरलो तर आपल्याला कळेल, नामचिंतनाची आवड आपल्याला निर्माण होईल, नामचिंतनाची ओढ आपल्याला लागेल. म्हणून संत सांगतात कुणाची धरा, तर संतांची आपल्याला संगत धरली पाहिजे. कर्म हे चांगले केले पाहिजे. कर्म चांगले घडतात केव्हा? आपण जर चांगल्या व्यक्तीच्या सोबत राहाल तर आपले कर्मही चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हेच आपल्याला करायचे. कसे? माऊली सांगतात हा जन्म मिळाला पण या जन्मामध्ये आपल्याला कळालं नाही काय, स्वहित साधायचे. जन्म आली या तू करीवा स्वहित, दारापुत्रवित. दारापुत्रवित न काम, दारापुत्रवित न काम, दारापुत्रवित न काम, दारापुत्रवित. जन्माली तू स्वहित हो, दारापुत्रवित, दारापुत्रवित नय कामा. जन्माली या तू करीबा स्वहित,
मनमत माऊली सांगतात, जन्म आलिया तू करिवा स्वहित, दारा पुत्र वित्त नाही कामा. दारा दारा म्हणजे कोण आप्पा? बायको. जी तुम्हाला दारेत उभे करते, कुणाचा अधिकार आहे? बायको, पत्नी, मालकीनबाई जिला आपण म्हणतो. दारा दारेपासून प्राप्त होणारा पुत्र आणि त्या दोघांकरिता लागणारा वित्त. वित्त म्हणजे पैसा, संपत्ती. संत सांगतात, नये कामा हे काही कामाला येणारं साधन नाही. का नाही? महिला मंडळ, माय, तुमच्या मालकाच्या अगोदर जर तुम्ही गेलात, समजा बरं का, मालक कुठंपर्यंत येतील? लईतले खड्ड्यापर्यंत, शमशानापर्यंत, बरं का. आपल्याला बरं ही गाठ जुळली कुठून? जन्माच्या अगोदर का जन्माच्या नंतर? नंतर. कारण जन्माच्या अगोदर केवळ आपल्यासोबत एकच साधन होतं, ते म्हणजे जन्माआधी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सकाजात, हो शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात, जन्मादी लिंग गर्भाची धारण शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात. जन्मादी लिंग गर्भासी धारण शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात, शिव पंचानन सकाजात जाता. जन्माआधी लिंग गर्भासी धारण शिवपंचानन सकाजाचा. जन्माच्या अगोदर आपल्यासोबत एकच साधन होतं, ते म्हणजे आपल्या इष्टलिंग, आणि मृत्यूच्या नंतरही येणारे ते म्हणजे आपले इष्टलिंग आणि आपण केलेले कर्म. म्हणून संत सांगतात, बायको लेकरं हे कामाला येत नाही. कामाला येतं काय? येतं नामचिंतन कामाला येतं, कर्म कामाला येतात. म्हणून कर्म हे सर्वजण चांगले करायचे, सर्वांसोबत चांगलं बघायचं. अहो, एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंताने दिलेले. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आकाशाची उंची कधी मिटणार नाही, समुद्राचं पाणी कधी आटणार नाही. आणि जो एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला भगवंताने दिलेला आहे, त्या भगवंताचे उपकार आयुष्यभर फिटणार नाही, आयुष्यभर फिटणार नाही. एवढा सुंदर मनुष्य जन्म आपल्याला दिलं भगवंताने, उपकार त्यांचे फेडू शकत नाही. पण ही एक संधी दिली बरं का. आणि या संधीच्या माध्यमातून आपल्याला जेवढं होईल तेवढ्या सप्त्यामध्ये दान केलं पाहिजे. जेवढं दान कराल त्याच्या दुपटीनं मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नुसतं वजन वाढून फायदा नाही, तर आपलं मनसुद्धा वाढलं पाहिजे. कसे, आमच्या गावामध्ये एक 1.25 क्विंटलची बाई आहे. किती? 1.25 क्विंटल. 1.25 क्विंटलची एकच बाई. आता तिच्या घरी चोराने मरायला जाऊ का? तिच्या घरी चोराने चोर गेले तिच्या घरी, अशी चोरांना खाली पाडली, त्याच्या अंगावरच बसली. आणि आपल्या मुलाला म्हणाले, पप्प्या लवकर पोलीस स्टेशनला जा, पोलिसाला बोलणार आपल्या घरी चोर आले. पप्पा म्हणाला, आई चप्पल सापडणार. चोर म्हणाला, बापू माझी घालून जाय पण लवकर जाय, उठू दे बुलडोजर अंगावरून, नाहीतर पोलिसाची पण गरज लागणार नाही. म्हणून नुसतं वजन वाढून फायदा नाही. असंच एका भक्ताने देवाला प्रश्न विचारला. म्हणलं, देवा वजन वाढल्याने काय करावं? भगवंत उत्तर दिले. म्हणलं, बाबा रे, शरीराचं वाढलं तर व्यायाम कर, शरीराचं वाढलं तर व्यायाम कर, आजाराचं वाढलं तर प्राणायाम कर, मनाचं वाढलं तर ध्यान कर, आणि पैशाचं वाढलं तर दान कर. मग आपल्याला ही संधी मिळाली, आणि या संधीच्या माध्यमातून आपल्याला त्या भगवंताला दान करायचं बरं का. कारण आपण उपकार फेडू शकत नाही. निदान आपण या सप्त्यामध्ये दान करून त्यांचे उपकार फेडण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे. म्हणून सर्वांनी दान केलं पाहिजे. आणि सर्वात श्रेष्ठ दान जर कोणतं असेल तर ते म्हणजे अन्नदान. हे अन्नदान आपण केलंच पाहिजे. नक्की आपण अन्नदान कराल तर आपल्याला पुण्य लाभल्याशिवाय राहत नाही. आणि पुण्य लाभलं आपल्याला सुख मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण सुखाच्या प्राप्तीसाठी जेवढी तळमळ करतो, मग एक काम करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, संगत चांगली धरायची, संतांची धरायची. का धरायची? अभंगाचं 2रं चरण. धान्य धान्य ही
संगती धन्य धन्य हे संगती धन्य धन्य ती संगती हो धन्य धन्य ती संगती हो धन्य धन्य हे संगती धन्य धन्य हे संगती धन्य धन्य ती संगती हो धन्य धन्य ती संगती देव आम्हाला इच्छिते देव आम्हाला इच्छिते धन्य धन्य ती संगती हो धन्य धन्य हे संगती धन्य धन्य हे संगती देवा मारा इच्छिते देवा मारा इच्छिते धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती धन्य 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 ती संगती देवा अमर इच्छिती देव अमर इच्छिती देव अमर इच्छिती धन्य धन्य ती संगती देवा अमर इच्छिती देवा अमर इच्छिती देवा अमर अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात, धन्य धन्य ही संगती देवा अमार इच्छिती. ही संगती कशी आहे? धन्य आहे. मग या संगतीमध्ये आपल्याला यायचे आणि काय करायचं तर भगवंताचं नामचिंतन करायचं. का करायचं? कारण या विश्वामध्ये सार जर काय असेल तर नाम आहे आणि आसार जर काय असेल, शिवदास म्हणे आसार संसार शिवनाम सार तया माझी. सारूपी नाम आणि आसारूपी संसार. म्हणून या आसारूपी संसारामध्ये आपण जास्त न गुंतता आपण नामामध्ये गुंतलं पाहिजे. का गुंतलं पाहिजे? कारण सुदेहुनी गोड नाम हे शिवाचे घेई घेवाचे माय माझे. सुधा सुधा म्हणजे काय? अमृत. आणि अमृतापेक्षाही जर गोड काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. नाम गोड आहे पण आपल्याला घ्यावं वाटत नाही. दारू कडू आहे पण आपल्याला सोडा वाटत नाही. कसे? दारू कडूच आहे ना. आमच्या गावात घडलेली घटना आहे. बायको नवऱ्याला रोज म्हणायची दारू पिऊ नका, दारू पिऊ नका, दारू पिऊ नका. झालं असं, एक दिवस नवरा वैतागला आणि झाकणभर दारू बायकोलाच पाजवली. बायको म्हणाली हे तर खूप कडू आहे. नवरा म्हणाला तुला आज कळालं का हे दुःख मी कसं पचवत असं? मी काय एन्जॉय म्हणून पितो का? ते मज मला कळत असतं. अशा व्यक्तींना सांगून काही उपयोग होत नाही बरं का. पण या नामाच्या, या दारूच्या ऐवजी जर तुम्ही नाम घ्याल तर नक्की तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही, सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कसे? आपण लिंगाची पूजासुद्धा एकनिष्ठ होऊन केली पाहिजे. का केली पाहिजे? ज्या पद्धतीने लक्ष्मण महाराजांच्या आई वडिलांच्या हातावर, लक्ष्मण महाराजांच्या हातावर जेव्हा इष्टलिंग यायचा त्यांचं सर्वस्व लक्ष हे त्या लिंगाकडे राहायचं. हे त्या लिंगाच्या नामामध्ये नटायचे, भजायचे. मग तसंच आपली भक्ती असली पाहिजे. ज्या पद्धतीने ते नामस्मरण करत होते त्याच पद्धतीने आपण सुद्धा केलं
पाहिजे, पण आपल्याला आपल्या हिताची चिंताच नाही हो. हिताची जर चिंता असली असती तर आज प्रत्येक माणूस नामचिंतन केला असता. हित म्हणजे काय? आपण म्हणतो पैसे उरून ठेवणं म्हणजे हित, पैसे जपून खर्च करणं म्हणजे हित, पण हे हित खरं नाही आहे. हित म्हणजे काय? स्वतःच्या धर्माचं आचरण म्हणजे हित आहे. स्वतःच्या धर्माची विचारसरणी म्हणजे हित आहे, आणि हे विचारसरणी अंगीकृत करणं म्हणजे हित आहे. पण आपल्याला हित कळालं, आज जर आपल्याला हित कळालं असतं तर आज प्रत्येक माणूस लिहिलेल्या अभंगाचं चिंतन म्हणून केलं असतं, भगवंताचं नामचिंतन केलं असतं. म्हणून एक वेळेस आपण वरहात करून, टाळी वाजून, मुखाने नामस्मरण करून मध्यंतरीचं भजन गाऊ. बोला शंकर उमाये टाळी टाळी. हे शंकर उमाये हे शंकर उमा 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 शंकर उमा हे शंकर उमा हे शंकर उमा हे शंकर उमा शंकर 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 उमा संग ज्याला भला संत 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 संग ज्याला भला तिन्ही लोके मान्य झाला तिन्ही लोके मान्य झाला तिन्ही लोके मान्य झाला तिन्ही लोके मान्य झाला धन्य ते संग ते धन्य धान्य ते संग ते धान्य धान्य ते संगाती धन्य धान्य ते संग तेने लोके मान झाला तेने लोके मान झाला तेने लोके मान झाला तेने लोके मान झाला दंत संग ते जमते संत संग ते संग ते संत ते संग ते संत सते ते संग ते झाला संत संदे झाला भला संत संग 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 झाला भला तिन्ही
धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती धन्य धन्य ती संगती तिने लोके मान झाला तिने लोके मान झाला तिने लोके मान झाला तिने लोके मान झाला संत संगत ते संगते संत सद ते संगते संत संगते संगते संत संग ते संगते पुरुष भजनी मंडळ शेवाळ समोर म्हणतील त्यांना साथ करतील भजनी मंडळ कुरुटगी. धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती देव रईची देव रईची धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती देवावगे रईची ती देवावगे रईची धन्य धन्य ही संगती 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 देव रईची ती देव रईची ती देव रईची ती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती देवावगे चीती देवावगे चीती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती धन्य धन्य ही संगती ही संगती शिवहार शिवहार बोला संत शिरोमणी स्वामी महाराज की जय शिवानंद शिवाचार्य महाराज बसवलिंग शिवाचार्य शिवाचार्य महाराज की जय पार्वती महादेव स्वार स्वार संत संग जालावला तिन्ही लोकी मान्य झाला धन्य धन्य ही संगती देवा मर इच्छिती. अभंगाचं पूर्वार्ध संपलेलं आहे तर आता आपण उत्तरार्धाकडे ओळू आणि उत्तरार्धाकडे ओळत असताना संत सांगतात म्हणतात बाबा आपल्याला आता हा जन्म मिळाला पण हा जन्म कसा आहे नरजन्म जला वरील तरंग
सखाऊ मारांगा जवळी करा. नरजन्म म्हणजे पाण्यावरचा बुडबुड आहे आणि या विश्वामध्ये या जगामध्ये आपला सखा जर कोण असेल तर एकमेव भगवान शिव हाच आपला सख आहे. म्हणून आपण त्याच्याशीच संबंध जोडले पाहिजे, मैत्री साधली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल भगवंताचा जर मित्र व्हायचा असेल तर काय काय करावं लागेल, तर भगवंताचा भक्त हाच भगवंताचा मित्र असतो. मग आपल्याला जर मित्र बनायचं असेल तर अगोदर आपल्याला भक्त व्हावं लागेल. भक्त होण्यासाठी काय काय करावं लागेल, तर भक्त होण्यासाठी केवळ भक्ती आणि भावच महत्त्वाचा आहे. भक्ती आणि भावाच्या माध्यमातून आपण त्या भगवंताला आपला मित्र बनवू शकतो बरं का. कारण प्रेमाने काय होतं, प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती नसून प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. नचोडी संगती प्रेमळाची. नचोडी संगती प्रेमळाची. नसोडी संगती प्रेमळाची. नसोडी संगती प्रेमळाची. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती. प्रेमाच्या अंकित पार्वतीचा पती. प्रेमाचा अंकित पार्वतीचा पती. प्रेमाने काय होतं तर भगवंताला अंकित करून घेता येतं, भगवंताला जिंकून घेता येतं. या ठिकाणी पार्वतीचा पती म्हटलेले का म्हटलं असेल हो? कारण भगवान शिवाच्या ठाई प्रेम ही भावना नाही, तिथं वैराग्य आहे. जोपर्यंत माता पार्वती आणि भगवान शंकराचा संयोग होत नाही तोपर्यंत प्रेम ही भावना निर्माण होत नाही. म्हणून या ठिकाणी पार्वतीचा पती म्हटलेले. आपल्याला अत्यंत प्रेमळ म्हणून भगवंताच्या जवळच राहिलं पाहिजे. का राहिलं पाहिजे? कारण प्रेमळाची संगत कधी भगवान शंकर सोडत नाही. अहो प्रेम आपलं एवढं दृढ असलं पाहिजे, भक्ती एवढी दृढ असलं पाहिजे. भक्तानं भक्ती करण्यात वेडं व्हावं आणि भगवंतानं त्या भक्ताची भक्ती बघून वेडं व्हावं. एवढी दृढ भक्ती आपली असली पाहिजे. दृढ भक्ती केल्याने काय होईल, नाम घेतल्याने काय होईल, तर अभंगाचं तिसरं चरण. होय दीनाचे कल्याण. होय दीनाचे कल्याण. दीनाचे कल्याण. होय 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 दीनाचे कल्याण. श्रेष्ठ आहे हे साधन. श्रेष्ठ आहे हे साधन. होय दीनाचे कल्याण. होय दीनाचे कल्याण. होय दीनाचे कल्याण. श्रेष्ठ आहे हे साधन. श्रेष्ठ आहे हे साधन. होय दीनाचे कल्याण. होय दीनाचे कल्याण. होय दीनाचे कल्याण. लक्ष्मण महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये सांगतात, हो या दिनाचे कल्याण
श्रेष्ठ आहे हे साधन श्रेष्ठ आहे आणि या साधनाचा उपयोग करून आपल्याला आपल्या दिनाचं कल्याण करून घ्यायचे बरं का. कोणतं साधन श्रेष्ठ आहे? सर्व साधनात नामाचे सार किती वारंवार सांगावे हो. सर्व साधनात सार जर काय असेल, श्रेष्ठ जर काय असेल तर ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. आणि या साधनाचा उपयोग करून आपल्याला या जीवाचा शिव करून घ्यायचं. संतांची संगत धरून गुरुच्या संगतीत येऊन आपल्याला भगवंताला ओळखण्याचं सामर्थ्य प्राप्त करायचे. केवळ हेच साधन आहे बरं का. परमर्ष ग्रंथ आहे. अहो एवढा सुंदर परमर्ष ग्रंथ आपल्याला मन्मथ माऊलीने दिला. करता का बाई पारायण? बरं किती पारायण केले? तुम्ही म्हणाल बाई चाळणी झाली पाण्याची, एवढे पारायण केले. पण हा परमर्ष ग्रंथ हा पारायण करण्याचा ग्रंथ नाही, तर या पारायणाच्या माध्यमातून आपल्या जीवनाचं परायण होणं याला जास्त महत्त्व आहे. आणि परायण झालं म्हणजे काय झालं तर आपल्या जीवाचं कल्याण झालं बरं का. आणि हे कल्याण आपल्याला हे परमर्ष ग्रंथ वाचून करायचे. अहो या परमर्ष ग्रंथाची एक एक ओवी जर आपण आचरणात आणली तर आपल्याला कळेल हा परमर्ष ग्रंथ काही साधासुद्धा ग्रंथ नाही. हा परमर्ष ग्रंथ काही सोपा ग्रंथ नाही. हा परमर्ष ग्रंथ म्हणजे काय आहे? साक्षात शिवगौरी संवादी व्रतत त्याची टीका करून प्राकृत कृतकृतार्थ मनमत. हा ग्रंथ म्हणजे साक्षात माता पार्वती आणि भगवान शंकराचा साधलेला संवाद आहे, जो शिवयोगी मन्मथ माऊलींनी शिवयोगात जाऊन तुमच्या आमच्या कल्याणाकरता प्राकृत भाषेत लिहून ठेवलेले आहे. याचं आपण आचरण केलं पाहिजे. परायण होणं आपण झालं पाहिजे. कशाच्या जोरावर? या परमर्ष ग्रंथाचा. परमर्ष ग्रंथ म्हणजे काय आहे? आत्मा, अंतरात्मा आणि परात्मा याचं एक रूप साधण्याचं साधन म्हणजे परमर्ष ग्रंथ. या परमर्ष ग्रंथामध्ये सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत नित्यकर्म कसे करावे, पतीशी कसं बोलावं, पतीने पत्नीशी कसं बोलावं, एवढंच नाही स्त्रियांनी स्वयंपाक कसा करावा इथपर्यंत गुह्य ज्ञान या परमर्ष ग्रंथामध्ये दिलेले. मग याचं आपण आचरण केलं पाहिजे. इष्टलिंगाची दररोज पूजा केली पाहिजे. अहो माऊली सांगतात पूजा करा. किती वेळा करा? 6 वेळा पूजा करी सहजा, त्यावेळा कोण कोण हो जा, जेणे संतोष मी शिवराजा, निरोपू तुझा आता. किती वेळा पूजा करायची माय? 6 वेळा करायची. आणि ते कोणत्या कोणत्या वेळेला करायची हे सुद्धा माऊली सांगतात. पहिली पूजा अरुणदाई करी, प्रहर दिनाली या दुसरी, 2 प्रहराती तिसरी, तिसरी चौथी प्रहर की जे, 5वी सायंकाळी करी, 6वी मध्यरात्री, करावं आळस न करी लिंगपूजेसी. या लिंगपूजेसी आळस करायचं काम आहे नाही, कारण ह्याच्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक आहे. 6 वेळा पूजा करायला सांगतात. 6 वेळा आपल्याकडून पूजा घडते का? नाही घडत. याचे उत्तर दिलेले. 6 वेळा पूजा न घडती जरी, तरी त्रिकाळ लिंग अर्चना करी, त्रिकाळ हे न घडती जरी, तरी तो पशु जड जीवन. 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. आता 3 वेळा जर पूजा इष्टलिंगाची आपल्याकडून घडली नाही तर तो पशु कसा आहे? जडजीव आहे. हा जन्म मिळून काही उपयोग नाही. म्हणून माझी विनंती आहे 6 वेळा नाही झाली तर 3 वेळा करा. आता 3 वेळा पूजा जर आपल्याकडून घडली नाही, निदान 1 वेळा तरी आपण मन लावून भगवंताची पूजा केली पाहिजे. अहो ह्या लिंगामध्ये एवढं सामर्थ्य. लिंग बोलविला वेद बोले, लिंग चालविला सूर्य चाले, लिंग हलविला वायू हाले, सता मात्र लिंगाची या लिंगाची एवढी सत्ता आहे. लिंग जेव्हा बोलायला लागतो तेव्हाच वेद बोलतो. लिंग जेव्हा चालायला लागतं तेव्हाच सूर्य चालतं. लिंग जेव्हा हलायला लागतो तेव्हाच वायू हलतं. सत्ता मात्र कुणाची? या लिंगाची. म्हणजे या लिंगामध्ये एवढं सामर्थ्य. मग आपले संतांनी आपल्यावर उपकार केले का? आपल्या करस्थळावर त्यांनी शंकर भगवंत ठेवले म्हणून त्यांचे उपकार आहेत. आणि हे उपकार आपण फेडले पाहिजे. कशाच्या बळावर? तर या इष्टलिंगाची दररोजप्रमाणे आपण पूजा केली पाहिजे. नेहमी जर पूजा कराल तर आपल्याला कळेल ह्याच्यामध्येच आपल्या जीवनाचं सार्थक सामावलेलं आहे, कल्याण आहे. आणि हे कल्याण करण्यासाठी मिळालेला हा मनुष्य जन्म याला वाया न घालता आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. केव्हा? पाप पुण्य होता समस्थिती. पापाची आणि पुण्याची स्थिती समान झाल्यानंतर आपल्याला हा जन्म प्राप्त होतो. मग तुम्हा मला मिळालेलं आहे. मग या मिळालेल्या जीवाचं करायचं काय? देहाचं करायचं काय? तर कल्याण करायचं बरं का.
मग ह्या कल्याणाकरिता संगत ही फार महत्त्वाची. संगत धरावी संतांची. का धरावी? अभंगाचा शेवट. लक्ष्मण संग लाभला 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 प्रभूने तो पावन केला पावन पावन केला पावन आ
प्रभुने तो पावन प्रभु केले प्रभु 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 केले पावन पावन घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद मधु सेवनानंद मधु सेवनानंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद मिटता कमला दाल मिटता कमला दाल मिटता 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 प्रभुने तो पावन केला लक्ष्मण जंगला धला लक्ष्मण जंगला धला
संत लक्ष्मण महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, लक्ष्मण संग लाधला प्रभूने तो पावन केला. लक्ष्मण महाराजांना संग लाभला. जगद्गुरू प्रसिद्ध महास्वामीजींच्या अशा सानिध्यामध्ये येऊन, संगतीमध्ये येऊन ते काय केले तर त्यांनी अभंग लिहिण्यास सुरुवात केली बरं का. लक्ष्मण महाराजांना काही संसार नव्हता का हो? होता संसार. कसे संसारामध्ये लक्ष्मण महाराज गुंतले. त्यांना कन्यारत्नाची प्राप्ती झाली. त्या प्राप्तीनंतर आता त्यांचं मन हे परमार्थात लागेना, भक्तीकडे वळेच ना. म्हणून त्यांनी एक निर्णय घेतला, आता संसार सोडायचं. पुरे हा संसार मन कंटाळले फार. मन हे कंटाळून गेलं या संसाराने. या संसाराने काय व्हायलं तर माझं परमार्थाकडे दुर्लक्ष व्हायलं. म्हणून लक्ष्मण महाराजांनी त्या ठिकाणी संसाराचा त्याग केला. कारण त्यांना कळालं संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. ज्याला अपूर्णता आहे त्याचं नाव संसार आहे आणि ज्याला पूर्णत्व आहे त्याचं नाव परमार्थ आहे. बघा, रावणा एवढा श्रीमंत माणूस आजपर्यंत झालंही नाही आणि इथून पुढं सुद्धा होणार नाही. एवढा श्रीमंत, विद्वान, बलवान, पंडित, जे आपण शिवतांडव स्तोत्र ऐकतो त्याचा निर्माता, त्याचा रचयिता रावणच होता. रावणाच्या संसारातल्या 3 इच्छा होत्या. पहिली इच्छा होती स्वर्गात जाण्यासाठी शिडी लावावी. दुसरी इच्छा होती समुद्राचं पाणी गोड करावं. आणि तिसरी इच्छा होती सोन्याला सुगंध आणावा. एवढा श्रीमंत, विद्यावान, सामर्थ्य म्हणावं ते काही कमी नव्हतं. सगळे देव रावणाच्या बंदिशात होते. परिवार म्हणावा तो काही लहान नव्हता. 80,000 बायका होता रावणाला. परिवारसुद्धा लहान नव्हता. श्रीमंत होता, ताकदवान होता, बलवान होता, बुद्धिवान होता. त्याच्या संसारातल्या 3 इच्छा होत्या. एवढा बलवान रावण मेला, पण आजपर्यंत न स्वर्गात जाण्यासाठी शिडी आहे, न समुद्राचं पाणी गोड आहे, न सोन्याला सुगंध आहे. सांगण्याचा तात्पर्य एवढाच आहे की संसार ही पूर्ण होणारी गोष्ट नाही. जे आसार आहे ते संसार आहे आणि सार हे नाम आहे. मग हे नाम आपण घेतलं पाहिजे आणि आपल्या जीवनाचं कल्याण केलं पाहिजे. बघा, संसार पूर्ण होण्याची इच्छाच ठेवायची नाही. तुम्ही म्हणाल बाई काही इच्छा नाही हो, फक्त जीवनामध्ये शांती मिळावी. पण एक लक्षात घ्या, शांति की इच्छा चाहते हो तो पहिले इच्छा को शांत करो. शांतीची इच्छा जर आपल्याला मिळवायची असेल तर पहिले इच्छेला आपण शांत केलं पाहिजे. लेकिन ही इच्छा बडी बेवफा होते, पुरी होते ही बदल जाते. इच्छा ही अशी एक गोष्ट आहे, एक पूर्ण झाली लगेच दुसरी माणसापुढं उभी राहते. त्याला दरिद्री म्हणतात. तहान संपत नाही. कसे इच्छेचं आणि माणसाचं नाते. माणूस इच्छेला मरू देत नाही आणि इच्छा माणसाला जगू देत नाही बरं का. कसे संत सांगतात, म्हणतात बाबा जेवढी या संसाराची बरोबरी कराल तेवढेच या परमार्थापासून लांब जाल. परमार्थ आहे विषय मनाचा आणि करावा लागतो तोही मनासाठीच. आता वेळ झालेले, जास्त काही बोलत नाही. जाता जाता एवढंच सांगते, कुणीही व्यसन करू नका. मुलांवर चांगले संस्कार टाका आणि महत्त्वाचं म्हणजे कुणीही आपल्या आईवडिलांना घराच्या बाहेर काढू नका. माझ्या मुखातून जर काही अपशब्द गेले असतील, मग जर काही चुकला असेल तर तुमची मुलगी म्हणून मला पदरात घ्या. झालेली कीर्तनरूपी सेवा मी इथेच माझ्या गुरु माऊलीच्या व माझ्या आईवडिलांच्या चरणी समर्पित करते.
Ah